ठाणे महापालिका हद्दीतील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यंत आपल्या मालमत्ता कर भरलेला नाही अशा करदात्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेत। मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कर वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने नाराजी व्यक्त करत जे कर भरत नाही अशा निवासी मालमत्ताधारकांचं नळ संयोजन खंडित करणे, कर न भरणाऱ्या अनिवासी मालमत्ता जप्ती करण्याच्या कडक सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या आहेत। सन 2025-26 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर वसुलीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, उपायुक्त मिताली संचेती तसेच सहाय्यक आयुक्त व संबंधित अधिकारी उपस्थित होते। मागील 1 ते 2 महिन्यांपासून मालमत्ता कराची वसुली अपेक्षेपेक्षा कमी होत असल्याने आयुक्तांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। ज्या करदात्यांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही त्यांच्यावर तत्काळ जप्ती वॉरंट बजावणे, नळ संयोजन खंडित करून पाणीपुरवठा बंद करणे, नळ जोडणी व इतर सेवा खंडित करण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत। अनिवासी मालमत्ताबाबत विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून 10 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे। या मोहिमेत अनिवासी मालमत्ता धारकांवर जप्ती व सील करण्याची कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व सहाय्यक आयुक्त व परिमंडळ उपायुक्तांना दिले आहेत। तसेच कर वसुली वाढवण्यासाठी विविध ठिकाणी मोठ्या गृहसंकुलांमध्ये विशेष शिबिर आयोजित करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत। ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कर भरलेला नाही त्यांनी संभाव्य अप्रिय कारवाई टाळण्यासाठी तत्काळ महापालिकेकडे मालमत्ता कर जमा करावा असं आवाहन करण्यात आलंय। सन 2025-26 या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयके ऑनलाईन पद्धतीने भरण्याकरता महापालिकेच्या www.thanecity.government.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसेच फेब्रुवारी व मार्च 31 जानेवारी या कालावधीमधील सर्व शनिवार, रविवार तसेच सर्व सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी रोजी सकाळी 10:30 ते 4:30 तसेच सर्व रविवारी सकाळी 10:30 ते 1:30 या वेळेत कर संकलनाकरता कर वसुली संकलन केंद्र व मुख्य कार्यालयही कार्यान्वित ठेवण्यात येणार असल्याचं माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे।